आज आमच्या ठाणा बार असोसिएशन्समध्ये सुमारे 7,000 सभासद हे नित्यनियमाने रोज या कोर्टात येतात आणि कार्यान्वित आहेत. आणि या 7,000पैकी निम्मे सभासद हे कनिष्ठ म्हणजे ज्युनियर्स आहेत. आणि अशा प्रकारचा निर्णय जो भाईंदरला कोर्ट हलवण्याबाबत घेतलेला आहे आणि त्या निर्णयाबाबत आमचा तीव्र विरोध आहे. कारण हा विरोध हा केवळ आमच्यासाठी नसून या बाबतीत हे कनिष्ठ वकील जे आहेत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे जे पक्षकार येत आहेत त्या पक्षकारांना भाईंदरमध्ये काम होत नाहीये. 250चा बोर्ड दिवसाला असतो आणि शेवटी त्यांना रिकाम्या हाताने परत यावं लागतं. कुठल्याच प्रकारचा न्याय मिळत नाही आणि जर न्यायाला विलंब होत असेल तर ते त्यांच्यावरती तो अन्याय आहे. आणि म्हणूनच आम्ही सर्व 7,000 सभासद यांनी एक मीटिंग घेऊन आणि मीटिंगमध्ये असं ठरलंय, सभासदांनी बहुमताने असं ठरलेलं आहे की या बाबतीत तीव्र विरोध करायचा आहे. तर आमच्या आवारामध्ये सुसज्ज सगळ्या सुविधांनी योग्य अशी इमारत बांधलेली आहे आणि ती इमारत बांधून कमी 1 वर्ष झालेलं आहे. असं असताना इकडे सुविधा असताना आणि इकडे काम सुरळीत चालू असताना जिकडे सुविधा नाही, जिथे पक्षकारांचे हाल होत आहेत असं असून देखील इकडची कोर्ट जी सत्र न्यायालय आणि दिवाणी हे तिकडे हलवणं म्हणजे आमच्यावरच नव्हे तर पक्षकारांवर देखील अन्याय आहे. आणि म्हणूनच या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही 2 दिवस या काळाफिता लावून काम करीत आहोत. पण उद्यापासून मात्र आम्ही काम बंद करणार आहोत. आणि एवढं करून जर हायकोर्टाचं एक दिसून आलं नाही किंवा त्यांनी आमच्या मागणी मान्य केली नाही आणि प्रस्ताव मागे घेतला नाही तर मी वैयक्तिकरित्या पत्र ऑलरेडी दिलेलं आहे. आमरण उपोषणाला बसणार आहे. आमरण उपोषणामध्ये या बाबतीत हा निर्णय हा मी पोलीस स्टेशनपासून PDJ म्हणजे आमचे डिस्ट्रिक्ट कोर्टातले जे मेन साहेब आहेत त्यांना, त्याचप्रमाणे हायकोर्टाला देखील पत्र पाठवून कळवलेलं आहे. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. पण मी सभासदांसाठी या करायला तयार आहे. कारण आज 2,500 ते 3,000 ज्युनियर कनिष्ठ वकिलांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे आणि या अन्यायाला आम्ही वाचा फोडणार नाही तर कोण फोडणार. यामुळे जे येणारे जे नागरिक आहेत तुमच्याकडे त्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यासाठी नागरिकांचा त्रास देखील होऊ नये हा देखील उदात्त दृष्टिकोन आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि याच्यामुळेच आज जी मीटिंग झाली, जनरल बॉडी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये हा निर्णय बहुमताने पास झालेला आहे की प्रोटेस्ट करायचं आहे, काम बंद करायचं आहे आणि यांना जाग आणायची आहे. जेणेकरून पक्षकारांचं प्रथम आणि वकिलांचं देखील हित लक्षात घेऊन आणि ज्युनियर्स लोक जे कनिष्ठ वकील आहेत त्यांच्या प्रश्न देखील आम्हाला कायमस्वरूपी सोडवायचा आहे. अन्याय झाल्यामुळेच हे पाऊल आम्ही उचललेलं आहे. आणि आम्हाला असं वाटतंय की यांना जाग येऊन ते लवकरच आम्हाला अशा प्रकारचा न्याय मिळवून देतील आणि जो प्रस्ताव आहे आमच्या विचारणा केलेली आहे तो प्रस्ताव ते मागे घेतील. ओके, असं माझा आशा आहे. म्हणून जर मागणी पूर्ण नाही झाली तर उद्यापासून वकील संघटना ही काम करणार नाही. ओके, या काम करणं स्वतः काम करणार नाही. आमचे सभासद आहेत ते कोर्टातलं काम करणार नाही. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.